बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा। लाल महल ते मुंबईतील विधान भवन निघणार मोर्चा। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित। थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने पदयात्रा निघणार आहे। बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसकडून आक्रोश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। लाल महल ते मुंबईतल्या विधान भवनापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, आपण सध्या पाहतोय की युवक काँग्रेस आयोजित करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या लाल महल ते विधान भवन इथपर्यंत ही पदयात्रा जी आहे ती निघते। मात्र आपण पाहतोय की युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आपण पाहतोय की पायामध्ये बेडे घातलेले, हातामध्ये बेडे घेऊन कुणाल राऊत जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलिसांकडून हा बंदोबस्त परिसरामध्ये वाढवण्यात येतो। पोलिसांकडून या मोर्चाला अडवलं जातं की पण महत्त्वाचं असणार आहे। कुणालजी, तुम्ही हातामध्ये बेडे घातलेले आहेत, पायामध्ये बेडे घातलेत, कारण काय बेडे घालण्याचं? हे बघा, ज्या प्रकारने महाराष्ट्राच्या तरुण युवकांना रोजगार नाही भेटत, महाराष्ट्राची गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, काही नवीन नोकरी नाही आहे, काही नाही, तर एक मी म्हणू शकतो अजून ज्या प्रकारे US मध्ये जे आपले भारतीय होते त्यांना घेऊन आणले ते महाराष्ट्रामध्ये या पूर्ण देशात, अजून हे बेडियाज मध्ये घेऊन आणले। मला सांगा की US मध्ये आमचे मित्र लोक, आमचे युवक कशाला गेले होते? रोजगारसाठी। तुमच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, तुम्ही जाणार का? नाही, आम्ही तर जाणार, ते काही पण बोला, आम्ही तर पायी चालणारच, मी पायी असंच चालणार आहोत, मी याच्यासाठी चालला। प्रेक्षकांना दाखवा की काय केलंय तुम्ही। नाही, मी पायी असंच चालणार आहोत, पूर्ण पायी चालणार आहोत। 170 किलोमीटर इथून आज निघणार आहोत आम्ही। आता पोलिसला काय पण करायचं करू द्या, लेकिन आम्ही तर चालण्याच्या पायामध्ये बेड्या आणि हातामध्ये बेड्या घालून हे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सहभागी झाले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात हा आक्रोश मोर्चा जो आहे ते पुण्याचे विधान भवन या मार्गावरती निघताना मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून मोर्चा जो आहे तो कदाचित या ठिकाणी अडवला जाऊ शकतो। मात्र मोठ्या संख्येने धन्यवाद या माहितीबद्दल।